Hi friends, welcome to BioStudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. BioStudy with Nikhil या YouTube चॅनलवर आपण बघत असतो क्लास 12 स्टेट बोर्ड न्यू सिलेबस 2020. चॅप्टर नंबर 4 आपण बघत आहोत मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स पार्ट नंबर 2. या आधीचा जर तुम्ही पार्ट बघितला नसेल तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि पहिल्यांदा तो पार्ट बघून घ्या. त्यानंतर बघूया पार्ट सेकंड. सो पार्ट सेकंडमध्ये आपण बघणार आहोत पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोट्स. सो यूकॅरियोट्स म्हणजे यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेल म्हणजे द सेल हॅव्हिंग डेव्हलप न्यूक्लियस. ज्या सेलचा न्यूक्लियस हा डेव्हलप आहे त्याला म्हणतो आपण यूकॅरियोटिक सेल. त्यामुळे यूकॅरियोटिक सेलमध्ये DNAचं पॅकेजिंग कसं होतं ते आपण बघणार आहोत आणि नेक्स्ट याच्यानंतर बघणार आहोत पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. मग DNA पॅकेजिंग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो पॅकेजिंग ऑफ द DNA इन यूकॅरियोटिक सेलमध्ये कसं पॅकेजिंग होते ते पहिल्यांदा बघूया. सो लेंथ ऑफ DNA हेलिक्स मॉलिक्युल्स इज मॅमेलियन सेल अबाउट 2.2 मीटर्स. मॅमेलियन मीन्स मॅमलरी ग्लँड्स असणाऱ्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर्स एवढी लांबी आहे DNAची. सो ॲप्रॉक्सिमेट साईज ऑफ द टिपिकल न्यूक्लियस इज 10⁻⁻6 मीटर. -10⁻⁻6 मीटर एवढी साईज आहे न्यूक्लियसची. देन हाऊ द लॉंग DNA मॉलिक्युल्स कॅन बी ऑक्युमुलेटेड. आणि एवढा लांब DNAचा मॉलिक्यूल या न्यूक्लियसमध्ये कसं बसणार आणि DNA कुठं असतो न्यूक्लियसमध्येच. ओके, तर कसा बसणार तो DNA पहिल्यांदा पॅकेजिंग होणार त्या DNAची लहान स्ट्रक्चरमध्ये, त्यानंतर तो त्या न्यूक्लियसमध्ये बसणार. तर मग DNA पॅकेजिंग कशी होते यूकॅरियोटिकमध्ये. इन यूकॅरियोट्स दिस पॅकेजिंग और ऑर्गनायझेशन ऑफ द DNA इज रॅदर कॉम्प्लेक्स हिस्टोन आर द रिक्वायर्ड फॉर द पॅकेजिंग ऑफ DNA. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स हिस्टोन पाहिजे. फर्स्ट इज हिस्टोन आर द प्रोटीन. हिस्टोन काय आहेत तर प्रोटीन आहेत. हिस्टोन आर द प्रोटीन दॅट आर रिच इन द बेसिस अमायनो ॲसिड रेसिड्यूल्स लायसिन्स अँड आर्गिनेस विच कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्हली असतं, पॉझिटिव्ह चार्ज असतं हिस्टोन प्रोटीन. आणि सेकंड हिस्टोन प्रोटीन हे 8 मॉलिक्युलनी बनलेलं असतं म्हणून त्याला आपण ऑक्टॅमर असं सुद्धा म्हणतो. ओके, फॉर्म हिस्टोन ऑक्टॅमर. सो कोणकोणते आहेत ते 8 मॉलिक्यूल. फर्स्ट आहे H2A, देन H2B, ओके, देन H3 अँड द H4. हे तर 4 आहेत, बट प्रत्येक हे 2-2 वेळा आहेत. मीन्स H2A 2 टाइम्स, H2B 2 टाइम्स, H3 2 टाइम्स अँड द H4 2 टाइम्स. मीन्स 4 आहेत. 4 4 × 2 8. त्यामुळे 8 मॉलिक्यूल असतात हिस्टोन प्रोटीनचे. त्यालाच म्हणतो आपण ऑक्टॅमर. जसं डायग्राममध्ये आपण बघू शकतो H2A, H2B, ओके, देन H4 आणि H3 आणि त्याचेच 4 खाली आणखी 4 मॉलिक्यूल आहेत. मीन्स प्रत्येकाचे 2. DNA इज निगेटिव्हली चार्ज. त्यानंतर पहिला आहे हिस्टोन प्रोटीन आणि दुसरा आहे DNA. सो DNA इज अ निगेटिव्ह चार्ज आणि हिस्टोन इज पॉझिटिव्ह चार्ज. सो दॅट दे अट्रॅक्ट टुगेदर आणि त्यामुळे DNA पॅक होतो. ओके, इट इज रॅप अराउंड द हिस्टोन पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन. पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन ऑक्टॅमरला तो गुंडाळलेला असतो टू फॉर्म न्यूक्लिओझोम. आणि जेव्हा DNA आणि हिस्टोन प्रोटीन जेव्हा क्लोज टुगेदर येतात त्यामुळे जो स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओझोम्स. सो हे जे स्ट्रक्चर आहे न्यूक्लिओझोम याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यानंतर हा आहे DNA आणि या दोघांनी मिळून जो स्ट्रक्चर तयार झालं त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओझोम्स. ओके, अंडर द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप न्यूक्लिओझोम शो क्रोमॅटिन नेटवर्क. न्यूक्लिओझोम हे क्रोमॅटिन नेटवर्क शो करतात. न्यूक्लिओझोम इज अ क्रोमॅटिन आर सीन इन बीड्स ऑन अ स्ट्रिंग. जसं की एखाद्या मीन्स धाग्यामध्ये मणी असतात लाईक बीड्स ऑन अ स्ट्रिंग. जसं की हे एक स्ट्रक्चर आहे सेकंड न्यूक्लिओझोम, त्यानंतर थर्ड न्यूक्लिओझोम, फोर्थ न्यूक्लिओझोम. अशा प्रकारे ते स्ट्रक्चर दिसतं म्हणजेच बीड्स ऑन अ स्ट्रिंग. सो न्यूक्लिओझोम्स हॅव्हिंग 200 बेस पेअर. न्यूक्लिओझोम हा 200 बेस पेअरचा असतो. न्यूक्लिओझोम कशाकशाने बनलेला आहे. एक आहे DNA हेलिक्स आणि सेकंड इज लिंकर DNA. DNA हेलिक्स असतो 146 बेस पेअरचा. DNA हेलिक्स जो रेड कलरचा आहे तो आहे DNA हेलिक्स. ओके, अँड देन अनादर इज लिंकर DNA जो ग्रीन कलरचा आहे. सो दिस इज द लिंकर DNA आणि हा असतो 54 बेस पेअरचा. म्हणजेच 146 + 54 इज इक्वल टू 20 बेस पेअर. म्हणजे न्यूक्लिओझोम कितीचा आहे, किती बेस पेअरनी बनलेला आहे 200 मीन्स 200 बेस पेअरचा. सो देन हिस्टोन प्रोटीन आर द पॉझिटिव्हली चार्ज. आपल्याला माहिती आहे हिस्टोन प्रोटीन पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि DNA हेलिक्स निगेटिव्ह चार्ज. अँड सो दॅट द पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट टू इच अदर अँड फॉर्म कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. आणि त्यामुळे DNA हा पॅक केला जातो इन यूकॅरियोटिक सेलमध्ये. ओके, देन
6 इच न्यूक्लिओझोम. ओके, 6 न्यूक्लिओझोम असतात. गेट कॉइल्ड. हे न्यूक्लिओझोम काय होतं, त्यानंतर न्यूक्लिओझोम कॉइल्ड होतात. न्यूक्लिओझोम आर गेट कॉइल्ड अँड देन फॉर्म सोलेनाइड फायबर. सोलेनाइड स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला आपण सोलेनाइड फायबर असं सुद्धा म्हणतो. ते किती अँस्ट्रॉनचं असते, किती नॅनोमीटरचं असते, ते असते 30 नॅनोमीटरचं. ओके, इन डायमीटर मीन्स 300 अँस्ट्रॉन, कारण 1 नॅनोमीटर म्हणजे असतं 10 अँस्ट्रॉन आणि 30 नॅनोमीटर म्हणजे 300 अँस्ट्रॉन. सो nucleosome is get coiled and converted into solenoid structure. Then further super coiling होते तिथं. ओके, फर्दर सुपर कॉइलिंग टेंड टू फॉर्म. त्यानंतर लूप लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं सुपर कॉइलिंग होऊन, त्यालाच आपण म्हणतो क्रोमॅटिन फायबर. न्यूक्लिओझोम फायबर हे कन्वर्ट होतं सोलेनाइड फायबरमध्ये, सोलेनाइड स्ट्रक्चरमध्ये. सोलेनाइड स्ट्रक्चर आणखीन कॉईल होतं आणि ते कन्वर्ट होतं क्रोमॅटिन फायबरमध्ये. ओके, सो विच फर्दर कॉईल अँड कंडेन्स. त्यानंतर ते समोर आणखीन कॉईल होतं, कंडेन्स होतं ॲट द मेटाफेज स्टेज सेल डिव्हिजन टू फॉर्म द क्रोमोझोम. मेटाफेज स्टेजच्या सेल डिव्हिजनच्या वेळेस ते आणखीन कॉईल होतं आणि त्यापासून फॉर्म होतात क्रोमोझोम. सो अशा प्रकारे पहिल्यांदा हिस्टोन प्रोटीन, त्यानंतर DNA, आणि जो H1 आहे, H1 हा दोन्ही DNAला लिंक करतो. ओके, लिंकर DNA सुद्धा आपण याला म्हणतो H1 हिस्टोनला. तो डिनोट केलेला आहे आपण H1 ने. ओके, देन फर्स्ट काय होतं, हिस्टोन प्रोटीन, देन लिंकर DNA. ओके, लिंकर DNA अँड DNA कोअर. त्यानंतर न्यूक्लिओझोम फॉर्म झाला. न्यूक्लिओझोम्स अगेन कॉइल्ड अँड फॉर्म सोलेनाइड. देन सोलेनाइड अगेन कॉइल्ड फॉर्म क्रोमॅटिन फायबर अँड क्रोमॅटिन फायबर अगेन कॉइल्ड ॲट द मेटाफेज अँड फॉर्म क्रोमोझोम. सो अशा प्रकारे पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोटिक सेल. सो पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे सेल हॅव्हिंग अनडेव्हलप न्यूक्लियस. ज्या सेलमध्ये न्यूक्लियस हा अनडेव्हलप असतो त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. इन प्रोकॅरियोटिक लाईक द इकोला ही बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरियाची सेल असते प्रोकॅरियोटिक सेल. साईज इज ऑलमोस्ट 2 to 3 मायक्रॉन लॉंग. 2 ते 3 मायक्रॉन लॉंग याची साईज असते बॅक्टेरिया सेलची. अँड इट विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रॅन, कारण तो अनडेव्हलप असतो, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रॅन नसतो आणि न्यूक्लिओलस सुद्धा नसतो. देन द न्यूक्लियोइड म्हणजेच न्यूक्लियस त्या सेलचा, कारण ती सेल आहे अनडेव्हलप आणि म्हणून त्या सेलच्या न्यूक्लियसला आपण न्यूक्लियस न म्हणता न्यूक्लियोइड म्हणतो, कारण ती सेल आहे अनडेव्हलप. सो न्यूक्लियोइड इज स्मॉल, सर्क्युलर अँड हायली फोल्डेड अँड अबाउट 1100 मायक्रॉन लॉंग DNA त्याच्यामध्ये असतो. लाईक 1.1 मायक्रोमीटर 1.1 मायक्रोमीटर इफ कट अँड स्ट्रेच आउट. जेव्हा आपण त्याला कट केलं आणि स्ट्रेच केलं तेव्हा ते 1.1 मायक्रोमीटर एवढं होईल लॉंग DNA. ओके, देन द न्यूक्लियोइड इज पॅकेज इन टू द सेल विच इज हार्डली 2 to 3 मायक्रॉन लॉंग. जे न्यूक्लियोइड आहे ते पॅकेज इन टू द सेलमध्ये पॅक होतं विच हार्डली 2 ते 3 मायक्रॉन लॉंग असतं. हेन्स द निगेटिव्हली चार्ज DNA बिकम सर्क्युलर. त्यामुळे जो निगेटिव्ह चार्ज DNA असतो तो सर्क्युलर बनतो, रिड्यूस्ड होतो इन साईज, रिड्यूस टू 315 मायक्रॉन. 315 मायक्रॉन एवढी डायमीटर तो स्वतःला रिड्यूस करतो. फर्स्ट जो DNA होता तो होता 1100 मायक्रॉन, त्यानंतर ते बनतं 315 मायक्रॉन इन डायमीटर. ओके, देन दिस फर्दर रिड्यूस, त्यानंतर तो आणखीन रिड्यूस्ड होतो टू 30 मायक्रोमीटर इन डायमीटर. 350चा तो 30 मायक्रोमीटर बनतो. ओके, अँड बिकॉज ऑफ द फोल्डिंग, कशामुळे तर फोल्ड झाल्यामुळे, फोल्डिंग लूपिंग. सो 40 to 50 लूप्स आर फॉर्म. 40 ते 50 लूप्स हे फॉर्म होतात आणि त्यामुळे त्याची साईज आणखीन रिड्यूस्ड होते. देन इच लूप, त्यालाच आपण डोमेन म्हणतो. सो इच लूप किंवा त्याला लूपला आपण डोमेन म्हणतो, इज फर्दर कॉईल. तो फर्दर कॉईल होतो आणि सुपर कॉईल, फर्दर कॉईल अँड सुपर कॉईल रिड्यूस द साईज डाऊन अँड थ्रू 2 मायक्रॉन इन डायमीटर. आणि त्याची साईज आणखीन कमी करतो आणि साईज होते 2 मायक्रॉन इन डायमीटर. सो प्रोटीन अँड द एन्झाईम लाईक द DNA गायरेज अँड द DNA टोपायसोमरेज मेंटेन सुपर कॉइल्ड स्टेज. सुपर कॉइल्ड राहिलं पाहिजे, ती मेंटेन करण्यासाठी तिथं DNA टोपायसोमरेज एन्झाईम असतं अँड द DNA गायरेज एन्झाईम असतं. ओके, सो डायग्राममध्ये आपण बघू शकतो दिस सर्क्युलर DNA
असतो 350 मायक्रॉन, देन 30 मायक्रॉनचा बनतो. फोल्डेड क्रोमोझोम फोल्ड होतं तिथं. ओके. आणि 40 ते 50 लूप्स फॉर्म होतात, बघितलं आपण. देन पार्शियली अनफोल्डेड क्रोमोझोम अँड फॉर्म 2 मायक्रॉन. सो सुपर कॉइल फोल्डेड, हे सुपर कॉइल स्टेज आहे इथे क्रोमोझोम. सो अशा प्रकारे डी एन एचं पॅकेजिंग होते प्रोकॅरोटिक सेलमध्ये. प्रोकॅरोटिक सेल मीन्स सेल हॅव्हिंग अनडेव्हलप न्यूक्लियस. पहिल्यांदा साईज असते ती असते 1100 मायक्रॉन. ओके. देन reduced to become 315 micrometer. Then reduced to 30 micrometer and the last is 2 micron. अशा प्रकारे डीएनएचं पॅकेजिंग होत असतं प्रोकॅरोटिक सेलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पॅकेजिंग ऑफ डीएनए इन प्रोकॅरोटिक सेल अँड इन यूकॅरोटिक सेल. सो thanks for watching Biostudy with Nikhil YouTube channel. Please like and subscribe to our channel. Thank you so much.